नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड्स अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत गुरुपौर्णिमा विशेष बेसन रव्याचे लाडू। तर आपण हे लाडू आपल्या गुरूंसाठी नैवेद्य म्हणून बनवणार आहोत, अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट असे होणारे। तर त्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी साजूक तूप, ड्रायफ्रूट आणि विलायची पूड। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे। तर आता मी एक पॅन गरम करून घेतला आणि पॅनमध्ये आपल्याला मंद आचेवरती मस्त असे ब्राउनिश होईपर्यंत बेसन 10 मिनिटभर भाजून घ्यायचे आहे। तर आपल्याला बेसन भाजत असताना गॅस अतिशय मस्त असा मंद ठेवायचा आहे, म्हणजे बेसन पीठ मस्त जास्तीचे असे करपले जात नाही आणि छान असे भाजलेही जाते आणि रंगही मस्त असा अप्रतिम येतो आणि चवही मस्तच अशी लागते। तर अशा पद्धतीने आपल्याला कंटाळा न करता 10 मिनिटभर मंद आचेवरती बेसन भाजून झाल्यानंतर 1 वाटी त्यामध्ये आपल्याला रवाही घालून घ्यायचा आहे। रवाही आपल्याला त्याच पद्धतीने मंद आचेवरती 10 मिनिटभर भाजून घ्यायचा आहे। थोडासा असा वेळ लागतो, पण अतिशय चविष्ट असे आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे आपले बेसन रव्याचे प्रसादाचे किंवा नैवेद्याचे लाडू गुरुपौर्णिमा स्पेशल तयार होणार आहेत। तर अशा पद्धतीने बेसन रवा भाजून झाल्यानंतर त्यावरून आपण 1 कप साजूक तूपही घालून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने साजूक तूप घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट आणि विलायचीही मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि ड्रायफ्रूट आणि साजूक तूप बेसन रव्यामध्ये मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे। अतिशय झटपट होणारे आणि मस्त असे पौष्टिक किंवा छान असे नैवेद्य म्हणून आपण हे बेसन रव्याचे गुरुपौर्णिमा स्पेशल लाडू असे बनवणार आहोत। अशा पद्धतीने ड्रायफ्रूट आणि साजूक तूप आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे। आता हे सारण कोमट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी पिठी साखर घालून घ्यायची आहे। तर पिठी साखर घालत असताना आपल्याला रवा आणि बेसनचे सारण जास्तीचे गरम नसावे। गरम असल्यानंतर साखर ही वितळली जाते आणि लाडू आपले व्यवस्थित असे वळले जात नाही। तर अशा पद्धतीने सारण व्यवस्थित असे कोमट झाल्यानंतर आपण त्यामध्ये साखर मिक्स करून घेतली आणि मस्त असे हवे त्या आकाराचे छोटे मोठे आपल्याला अशा पद्धतीने लाडू अलगद हाताने वळून घ्यायचे आहे। तर परफेक्ट मेजरमेंट असल्याने आपले लाडू मस्त असे झटपट असे तयार होतात आणि झटपट असे वळलेही जातात। तर बघू शकता छान असे आपले नैवेद्याचे गुरुपौर्णिमा स्पेशल लाडू मस्त असे झटपट तयार झालेले आहेत। तर ह्या गुरुपौर्णिमेला आपण आपल्या गुरूंसाठी नैवेद्य म्हणून बेसन रव्याचे लाडू मस्त असे तयार केलेले आहेत। तर ह्या गुरुपौर्णिमेला तुम्हीही अशा पद्धतीचे बेसन रव्याचे लाडू झटपट असे नैवेद्यासाठी तयार करा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खात रहा, मस्त रहा। नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनचे बटनही दाबा, म्हणजे सर्वात आधी रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।